वसतिगृहात 17 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या। बदनापूर तालुक्यातील किनोळा कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथील विद्यार्थिनी ज्योतिबा संजय सुराशे वय 17 वर्ष राहणार किन्होळा तालुका बदनापूर कला विज्ञान वाणिज्य विद्यालय येथे 12वीत शिकत असणारी विद्यार्थिनी दिनांक 5 फेब्रुवारी बुधवार रोजी रात्री 9:30 वाजता गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट नसून सदरील प्रकरण हे आत्महत्या आहे की घातपात हे पोलीस तपासात निष्पन्न होईल। घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भागवत यांनी फौज फाट्यासह घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला। पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी बदनापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे। इथे कस्तुरबा गांधी विद्यालयामध्ये जे हॉस्टेल आहे त्यामध्ये हॉस्टेलमध्ये राहणारी 12वीची विद्यार्थी ज्योती सुराशे या नावाच्या विद्यार्थीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। त्यावर माहिती मिळाली असता आमचे स्टाफ आम्ही तात्काळ येऊन त्यांचे आईवडिलांना बोलवून त्यांच्या समक्ष शासकीय रुग्णालयात पोच केली आहे। त्यानंतर आज रोजी सकाळी त्यांच्यावर इन्क्वेस्ट पंचनामा करून PM झालेलं आहे आणि सदरची बॉडी त्यांच्या नातेवाईक ताब्यात दिलेली आहे। सदर मृत्यूच्या अनुषंगाने ती चौकशी जी API करेवाड मॅडम करत आहेत त्यामध्ये चौकशी काही निष्पन्न झाल्यास त्या पद्धतीने कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे। तरी सर शंकर एजुकेशन सोसाइटीज डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल इंग्लिश मीडियम हिंदी मीडियम जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस निवलाली कैंप 422401 एडमिशंस ओपन नर्सरी टू 10th for English and Hindi medium 11th and 12th commerce and science। We the Subhashites guide the students from ABCD to great achievements। योजनांवर ब्रेक लावण्यापेक्षा भ्रष्ट साथीदारांवर ब्रेक लावा आदित्य ठाकरे। शिवाजी महाराज पुतळ्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही आमचं भाग्य मानतो। शिवाजी महाराजांचा पुतळा टोकियोला जाणार आहे, त्याचं स्वागत आम्ही मुंबई आणि वरळीमध्ये करू शकलो, भाग्य समजतो आम्ही। आदित्य ठाकरे धनंजय मुंडेंवर म्हणाले, धक्कादायक आहे, एखाद्या मंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीवर असं कोर्टाकडून पण तारोशे ओढले जात आहे। पण हे देशमुख भाजपाचे कार्यकर्ते होते, परंतु त्यांच्यावरच अशी वेळ आली आहे। शिवभोजन योजना बंद होणार का? आनंदाचा शिधा बंद होणार का? यावर आदित्य ठाकरे म्हणाले, आर्थिक शिस्त आपण पाहिली, 1 लाख कोटीचे बिल थकलेली आहेत। राजकीय शिस्त लावणं गरजेचं आहे। 5 रुपयात आपण थाळी देत होतो, आवडत्या कॉन्ट्रॅक्ट्सवर उधळणपट्टी करायची। योजनावर ते म्हणाले, योजनांवर ब्रेक लावण्यापेक्षा भ्रष्ट साथीदारांवर ब्रेक लावा, राज्याची तिजोरी खाली होणार नाही। SC महामंडळ अध्यक्षांवर ते म्हणाले, माहिती येत आहे बसेस विकत घेण्याचा निर्णय झाला आहे, त्यानंतर कॅबिनेट मंत्री अध्यक्ष म्हणून बसले होते का हे सांगावं। STचे दर वाढवलेत, एक्झामच्या अगोदर हे वाढवलेत। साफसफाई कामगार चौक्यावर ते म्हणाले, कन्स्ट्रक्शनचं काम करणं कठीण असतं, पण सेफ्टीच्या गोष्टी बघाव्यात असं आदित्य ठाकरे म्हणाले। यात्रेमध्ये आपण सहभागी झालेला आहात। 12 राज्यांमध्ये स्वराज्य यात्रा झाली आणि आता हा पुतळा शिवाजी महाराज, आम्ही आमचं भाग्य मानतो की आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पातळ पुतळा अश्वरूढ पुतळा टोकियोला जाणार आहे आणि त्याचं स्वागत आम्ही मुंबईमध्ये आणि वरळीमध्ये करू शकलो, हे आमचं भाग्य समजतो। त्याचा तो काही पॉलिटिकल प्रश्न केला आहे, तर खास करून शिवभोजन थाळी आणि आनंद शिरा हा बंद करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे। कुठेतरी आर्थिक शिस्त लागावा असा मला वाटतं। आर्थिक शिस्त ही साधारणपणे काल आपण पाहिलं असेल, कॉन्ट्रॅक्टर्सनी देखील 1 दिवसाचं बंद ठेवलं होतं। साधारणपणे 1 लाख कोटीची बिल अजून थकलेली आहेत। मुंबई महानगरपालिकेची पण बिलं अजून राज्य सरकारकडून बाकी आहेत। मग ते मध्यभोजनचं असो किंवा शालेय शिक्षणाचं असो, अनेक गोष्टी ह्या राज्य सरकारने पैशाचं बंद केलेल्या आहेत। एकंदर आर्थिक शिस्त म्हणजे राजकीय शिस्त ही स्वतःला त्यांनी लावणं गरजेचं आहे। कॉन्ट्रॅक्टरसाठी उधळपट्टी करायची आणि मग शिवभोजन थाळी असेल जी आम्ही सुरू केली होती, आपण पाहत असाल 5 रुपयात आपण सगळ्यांना जेवण द्यायचो। मग ही तर थाळी आपण मोफत केली होती कोविडच्या काळात। हे सगळं जी आपण सेवा पुरवू शकत होतो। आनंदाचा शिरा देखील आपण पाहिलं असेल, त्याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता या गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये घटनाबाह्य सरकारमध्ये। आणि एकंदर कॉन्ट्रॅक्टर्सना ते आवडते कॉन्ट्रॅक्टर्स त्यांच्यावर उधळपट्टी करायची, बाकीचे जे कामं करतात त्यांची बिलं थकवायची,
हेच आता भाजपचं सरकार करत आहे. नाही, 1,00,000 कोटीची तूट भरून काढण्यासाठी अशा प्रकारे काही योजनांना ब्रेक लावावा लागणार. लाडकी बहीण योजनेवर विशेष खर्च होतोय. ब्रेक जे त्यांच्यासोबत जे साथी आहेत, सोबती आहेत, जे भ्रष्टाचार करत असतात, त्यांना जर ब्रेक लावला तर राज्याची जी तिजोरी ती खाली होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे की एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी संजय सिटी यांना बसवलेला आहे. प्रताप सरनाईक यांना अपेक्षा होती की आपल्याला करावं. मला एक तुम्ही सांगा की MSRTC, आता ही माहिती थोडी माझ्याकडे येत आहे, MSRTCचं जे बसेसचं विकत घेण्याचा निर्णय झाला तो 11 तारखेला झाला. 10 तारखेला मंत्रिमंडळाचं एक्सपेन्शन झालं, विस्तार झाला. त्यानंतर कॅबिनेट मंत्री MSRTCचे अध्यक्ष म्हणून तिथे बसले होते का? हे योग्य आहे का? हे मुख्यमंत्र्यांनी देखील आम्हाला जर सांगावं. आणि एक चांगली गोष्ट आहे की जर तिथे कोणी अधिकारी बसत असेल आणि थोडी शिस्त लावत असेल, पण अजूनही एसटीचे दर, आम्ही चक्काजाम देखील केला होता मराठवाड्यामध्ये. एसटीचे दर आपण पाहताय, निवडणूक वेगळी पण एक्झामच्या आधी लगेच हे करतायत. म्हणजे निवडणुकीच्या पुरतं सगळं काही थांबवलेलं असतं, पण आता एक्झाम येणार, लोक गावी जाणार, त्याच्या आधी दरवाढ होते. हे काय योगायोग आहे की ठरवून सरकारने केलेले भाजपच्या? मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय शिंदे गटाला धक्का मानला जातोय, कारण अगोदर पालकमंत्री पदावरून धक्के अजून मिळणार होते ना, ते जाऊ देतो. जास्ती काही त्याच्यावर मी टोपविस्फोट करत नाही. त्याच्यावर धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे या धनंजय मुंडेंचे खोटे आरोप फेटाळण्यासाठी माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. करुणा मुंडे होता आणि कितना प्रेशर होता त्यांच्या डोक्यावरती, आणि तेच प्रेशर तो मला करत होता की बोलू नका, मीडियावरती बोलू नका. आणि मी काय वेगळा काय वाईट बोलत पण नाही होती. मी फक्त इतका बोलत होती की न्यायालयाच्या माझे जे ॲडव्होकेट होते त्यांचा धन्यवाद, फक्त इतका मी बोलत होती. आणि त्यांना कंटिन्यू कॉल येत होते त्यांचे वडीलचे, तो त्या प्रेशरमध्ये झाला आणि त्यांनी अशी पोस्ट केली. आणि माझ्याकडे सगळे जे खोटे आरोप माझ्यावरती करावतात धनंजय मुंडे, सगळे फेटाळण्यासाठी माझ्याकडे सगळे पुरावे आहे. मी त्या दाखवण्यासाठी दाखवू शकते. त्यांनी जी पोस्ट केलेली आहे, एक मिनिट, त्याचंच आहे का इंस्टाग्रामचं? नाही, उसका अकाउंट नाही. तो कोणी त्याच्याकडनं करून घेतले का ती पोस्ट? पता नाही क्या करवाया क्या नाही करवाया, मी बघितली पण नाही, पोस्ट बघितली पण नाही आहे. मला पण पाठवा कोणती पोस्ट. त्यात तुमच्याबद्दल फार त्यांनी वाईट शब्द म्हटलेले आहेत, लिहिलेले आहेत. कोई बात नहीं, मेरा बेटा है, पति इतना कर रहा, बेटा थोड़ा तो कर सकता है ना.
शिवभोजन योजना सुरळीत, सरकारचा गोरगरिबांच्या पोटासाठी सकारात्मक दृष्टिकोन, दादा भुसे. शिवभोजन ही योजना बंद होणार नाही असे स्पष्ट करत सरकार गोरगरिबांच्या पोटाची व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी दादा भुसे यांनी सांगितले. काही चुकीच्या घटना घडल्या असल्या तरी त्यावर सरकार गंभीरपणे लक्ष ठेवून आहे. बच्चू कडूवर दादा भुसे म्हणाले, लाडकी बहीण योजनेत कोणतेही बदल नाहीत. लाडकी बहीण योजनेत नवीन तरतूद करण्यात आलेली नाही. सुरुवातीच्या काळात अर्जदारांची पडताळणी वेगाने झाली. काही जणांची अर्ज करता नियम समजून घेतले नसल्याने आता त्यांना आपली चूक लक्षात येत आहे आणि ते योजना सोडत आहेत. मात्र निकष पूर्ण करणाऱ्या कोणत्याही लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित ठेवले जाणार नाही असं दादा भुसे म्हणाले. शेतकऱ्यांचे मोठे निर्णय, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठे पॅकेज मंजूर, सोयाबीन खरेदी मुदतवाढ, सकारात्मक विचार. सोयाबीन खरेदीची मुदत संपली असली तरी यापूर्वीही मुदतवाढ देण्यात आली होती. अजूनही शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक असल्यास संबंधित विभाग त्यावर सकारात्मक निर्णय घेईल असं दादा भुसे यांनी सांगितले. जे जुने आज अमरावती विभागाच्या 5 जिल्ह्यांचं आढावा बैठक संपन्न झाली. त्या भागामध्ये अतिशय समर्पित भावनेतनं कार्य करणाऱ्या शिक्षक बांधवांनी त्यांनी काही नाविन्यपूर्ण काम केलेलं आहे. त्याचं प्रेझेंटेशन दिलं, काही शाळांना पण भेटी दिल्या. खूप चांगलं काम या ठिकाणी चाललेलं आहे. हे चांगलं काम आणखी गतीने पुढे नेऊ. आयुक्त महोदयांशी या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये त्यांचा पण निर्णय आहे की या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कशी वाढेल त्या दृष्टिकोनातून त्यांनी पण नियोजन केलेलं आहे. आपण काही काळजी करू नका. खतरेमे वगैरे काही आलेलं नाही आहे, परंतु काही ठिकाणच्या ज्या चुकीच्या घटना घडत आहेत त्याचं सरकार गंभीरपणे दखल घेत आहे. हे गोरगरिबांच्या पोटाची ही व्यवस्था आहे. या संदर्भामध्ये सरकार सकारात्मक आहे. बंद कुठं झाले? निकष लावले तिथे. विकास होत नाही आहे, बघा, रस्त्यावर येतील असं त्यांचं म्हणणं आहे. ऐका, त्याच्यामध्ये नवीन कुठलीही तरतूद केलेली नाही. जे जुने नियम होते तेच नियम आहेत. त्या काळामध्ये ती नवीन योजनाच नवीन स्पॉन्सर्ड झाली. तर त्या काळामध्ये जे जे अर्ज आले होते, होऊ शकते की कमी वेळेमध्ये अर्ज पडताळणी करताना आणि आता जे लाभार्थी आहेत ते नियम बघितल्याच्या नंतर त्यांना जेव्हा कळतं आहे की आपल्याकडनं चूक झाली, ते स्वतःहून विड्रॉल होत आहेत. त्याच्यातनं कोणताही त्या निकषांमध्ये पात्र ठरलेला एकही लाभार्थी त्या योजनेपासून वंचित राहणार नाही. काही शिष्टमंडळ होतं, जिल्हाधिकारी महोदय त्यांच्यासोबत चर्चा झाली. त्यांच्या काही मागण्यांच्या संदर्भामध्ये सोमवारी जिल्हाधिकारी महोदयांना बैठक घेण्याची सूचना केलेली आहे. आपण जर बघितलं असेल तर संत्र्याच्या संदर्भामध्ये एक मोठं पॅकेज आपल्या या जिल्ह्याला मिळालेलं आहे आणि म्हणून इतर पण काही पीक विमा वगैरे त्यांच्या ज्या काही सूचना होत्या, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवली पाहिजे. आपल्याला माहिती आहे की यापूर्वीचं सोयाबीनची मुदत संपली होती. या विभागाचे मंत्री महोदय रावलजी स्वतः दिल्लीला गेले, त्यांनी मुदत वाढवून आणली. ती मुदत पण आता संपलेली आहे, वस्तुस्थिती आहे. आणि अद्यापही जर शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक असेल तर तो विभाग त्याप्रमाणे सकारात्मक निर्णय करेल. आमचे सरकार हिंदुत्ववादी विचाराचे आहे, नितेश राणे. कुटुंबियांच्या भावना समजून घेतल्या आहेत. आमचे सरकार हिंदुत्ववादी विचाराचे आहे, असे खपवून घेणार नाही. तबलीग जमात बॅन आहे. यांनी कोरोनामध्येही प्रॉब्लेम केला होता. परवानगी 50,000ची घेऊन लाखोंनी लोक कार्यक्रमाला आली होती. इथे जो धर्मगुरू आला होता तो हिंदू विरोधी होता. अशांवर कारवाई व्हावी. अशा कार्यक्रमाला बंदी पाहिजे. आयोजकांवर गुन्हा दाखल करा. असे कार्यक्रम करणाऱ्या संघटनांवर बंदी केली पाहिजे. मयत शिवकुमार शर्मा यांच्या अंगावर असलेल्या कपड्यावर जय श्रीराम लिहिले होते, त्यामुळे त्याची हत्या केली का, या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे, मंत्री नितेश राणे म्हणाले. मी कुटुंबाला भेट देऊन आताच बाहेर आलेलो आहे. कुटुंबाच्या भावना समजून घेतलेल्या आहेत. काही सत्य जे काही त्यांच्यापर्यंत आहे, जी माहिती त्यांच्याकडे होती ती समजून घेतलेली आहे.
तेवढी महाराष्ट्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आज इथे आलेलो आहे. आमचं सरकार हे हिंदुत्ववादी विचाराचं आहे. अशा कुठल्याही घटना कुठल्याही हिंदूवर अगर होत असतील तर ह्या सरकारमध्ये तरी खपून घेणार नाही. आता हे जे काही कार्यक्रम आपल्या खारघरमध्ये आयोजित केला गेला, त्याचं नाव इजिप्तमा, काय सगळं इजिप्तमा नावाचा काय आहे. आता मुळामध्ये तबलिकी जमातनी हा कार्यक्रम आयोजित केला. ही तबलिकी जमात ही बँड ऑर्गनायझेशन आहे. हे लोकांनी करोनाच्या टायमाला पण हे तबलिकी जमातवाल्यांनी मस्ती केलेली, तेव्हा नाटकं केलेली. आता मुळामध्ये 50,000ची परवानगी घ्यायची आणि 2-2, 3-3 लाख लोक जमा व्हायचे. हे कुठल्या कायद्याअंतर्गत आहे? म्हणून या सगळ्या बाबतीची माहिती आज मी सगळ्या ह्यांच्याकडून घेतलेली आहे. त्याला कसं तिथून येत असताना जे काही व्हिडिओमध्ये दिसत आहे, हेल्मेटनी त्याच्यावर ठेचून मारलं गेलं. तो पोलीस स्टेशनमध्ये गेला. पोलीस स्टेशनमध्ये 15-20 मिनिटं त्याची चर्चा झाली, बोलणं झालं. त्याच्यानंतर तो तिथे कोसळला. ही सगळी माहिती आता त्या दिवशी जसं तुम्हाला माहिती असेल की मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र तेव्हाच लिहिलेलं होतं की ह्याची उच्चस्तरीय चौकशी करा, आपण केली पाहिजे. आणि ह्यात अशा पद्धतीचे कार्यक्रम ज्याच्यामध्ये हिंदूंसंदर्भात, आता तिथे जो काही मोहम्मद साद नावाचा कोण धर्मगुरू आलेला असे माहिती देतात, तो हिंदूंचा द्वेष करणारा आहे, तो विष ओकणाराच आहे. अशा ह्या अतिरेक्यांना आपण कार्यक्रम आमच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही घेऊन देणार नाही. ही भूमिका सरकार म्हणून आमची आहे. म्हणून या सगळ्या बाबतीमध्येची माहिती आज गोळा केलेली आहे. मी आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना स्वतः भेटून ही सगळी माहिती देणार आहे. पण आपण खारघरमधल्या राहणाऱ्या हिंदू समाजाला मी विश्वास देतो, हे आमचं हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे. इथे अशा कुठल्याही घटना सहन होणार नाही. शिक्षा होणार आणि ती पण कडक शिक्षा होईल आणि त्याचा अनुभव इकडल्या हिंदू समाजाला होईल. कोणीही घाबरू नये. जी काय पोलिसांच्या माध्यमातून इथे लोकांमध्ये जे काही विश्वास संपन्न करायचा आहे तो फडणवीस साहेबांच्या आणि मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून ते केलं जाईल. मी स्वतः तिथे बोलेन आणि ह्या संबंधित ह्या कार्यक्रमाच्या संबंधित जी काय चौकशी करायची, आयोजकांवर गुन्हा, आता ह्या अशा पद्धतीचे कार्यक्रम घेतल्यानंतर अगर कोणच नियम कायदे तोडत असतील तर आयोजकांवर गुन्हा घेतलाच पाहिजे. तर त्या संबंधीची जे बोलणं माझं पोलिसांची झालेलं आहे. आता मला पुढच्या कारवाईच्या दृष्टिकोनातून पुढे जायला लागेल. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? वंदे मातरम संघ येथील माघी गणेशोत्सव सोहळ्यात रवींद्र चव्हाण यांनी दिली भेट. ठाण्यातील वंदे मातरम संघ आयोजित माघी गणेशोत्सव सोहळ्यास भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित राहून बाप्पांचे दर्शन घेतले. तर महायुतीच्या नेत्यांमध्ये सुसंवाद असून जनतेच्या हिताचं कार्य ते करत आहेत, असं यावेळी त्यांनी म्हटलं आहे. ठाण्यातील वंदे मातरम संघ येथील माघी गणेशोत्सव सोहळ्यात भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भेट दिली. यावेळी मनोभावे त्यांनी बाप्पाची पूजा करून आरती केली. वंदे मातरम संघ माघी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला. यावेळी आयोजक संदीप लेलिंगसह भाजपाचे अनेक पदाधिकारी येथे उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा उत्सव येथे साजरा करण्यात येतोय. तरुण मंडळी देखील यामध्ये सहभागी होतात.
अतिशय धार्मिक पद्धतीने हा उत्सव येथे साजरा होतोय. ठाण्यातील महत्त्वाचा उत्सव म्हणून या उत्सव ओळखला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांमध्येही चांगले सुसंवाद आहेत. महायुतीचे नेते म्हणून त्यांना संपूर्ण महाराष्ट्राची चिंता आहे आणि हे तिघेही जण महायुतीच्या विजयानंतर लोकांमध्ये जाऊन लोकांच्या हिताचे निर्णय घेत आहेत. त्यांनी घेतलेले निर्णय लोकांपर्यंत वेळेत पोहोचवल्यास लोकांनाही त्याचा चांगला फायदा होईल. अर्थसंकल्पामध्ये 12 लाख पर्यंत उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना कराची सवलत आहे. तर बाप्पांच्या चरणी जाऊन पॉझिटिव्ह विचारांची प्रार्थना केली पाहिजे, असं यावेळी भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422-401. Admissions open. Nursery to 10th for English and Hindi medium. 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठान यांच्यातर्फे आनंदोत्सव संगीत समारोह 2025 चे आयोजन. स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठान आयोजित आनंदोत्सव संगीत समारोह 2025 च्या आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी उपस्थिती दर्शवली. ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह या ठिकाणी 3 दिवसीय आनंदोत्सव संगीत समारोह सुरू राहणार आहे. आजपासून पुढील 3 दिवस उत्सवाची सांगता समारोहाची सुरुवात झाली. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्ताने सांकेतिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यात लतादींच्या बालपणापासून ते निर्वाणपर्यंतच्या अनेक भरदार गीतांची मैफिल सजली. पद्म विभूषण आशा भोसले यांची विशेष मुलाखत 8 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 8 वाजता या कार्यक्रमानिमित्ताने घेण्यात येणार आहे. ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 2 युवा कलाकारांना देखील पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सहकारी परिवहन मंत्री आदरणीय प्रतापजी, आरोग्य मंत्री प्रकाशजी, अशोक खंडेजी, संतोषजी, सर्वच या संस्थेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित ठाणेकर बंधू आणि भगिनी. खरं तर ठाणेकर आहेत म्हणून आम्ही आहोत. म्हणून मला विशेषतः एकनाथ शिंदे साहेबांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे की हा 3 वर्षापूर्वी अतिशय स्तुत्य उपक्रम त्यांनी आनंदोत्सव या नावाने सुरू केला आणि आज महत्त्वाचा व्हिडिओ. महाराष्ट्रामधील प्रिय जनतेने अवश्य एकदा हा व्हिडिओ पूर्ण पाहावे ही आग्रहाची नम्र विनंती. आपल्याला नेहमीच सर्दी असते, आपल्याला नेहमीच पित्त म्हणजेच ऍसिडिटी होते, पोट साफ होत नाही, भूक लागत नाही, नेहमीच रक्ताचं प्रमाण कमी असतं, नेहमीच आळशीपणा वाटतो. संतती होण्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी प्रयत्न असफल होतात. दिवस राहतात पण गर्भ टिकत नाही, त्वचा विकार बरा होत नाही, अंग नेहमीच गरम असतं म्हणजेच अंगात नेहमीच ताप असतो. याचा अर्थ हाडीतापाची लक्षणे असतात. आपल्याला डायबिटीज आहे, तसेच ब्लड प्रेशरचा त्रास आहे, शारीरिक थकवा नेहमीच राहतो, हाडे नेहमीच दुखतात. कितीही ट्रीटमेंट केली तरी औषधापुरते बरे वाटते. आपल्याला पक्षाघात झाला आहे, व्हायरल इन्फेक्शन नेहमीच होतं, वजन काही केलं तरी वाढत नाही, वजन काही केलं तरी कमीच होत नाही, झोप येत नाही किंवा कमीच लागते, PCOD त्रास नेहमीच होतो, हार्मोनल इनबॅलन्स होतो, त्याला आपण मासिक पाळी वेळेस येत नाही किंवा अवेळी येते असं म्हणता येईल. दरवर्षी टायफॉइड, डेंग्यू, चिकनगुनिया तसेच अनेक व्हायरल इन्फेक्शन होणं. आपण 100% आजपर्यंत ऐकलं असेल की पोटाच्या विकारामुळे सगळे आजार होतात. हो, हे अगदी खरे आहे. मी तुम्हाला सोपं उदाहरण देतो. फरशी जर रोज निरमा तसेच क्लीन लिक्विडने साफ केली तर फरशी कालांतराने खराब होईल. तसेच नेहमीच पित्त तसेच पोट साफ करण्यासाठी औषध घेऊन काय खराब होईल याचा विचार करण्यासाठी आपण सक्षम आहात. याचं मूळ कारण आहे हाडी ताप म्हणजेच शारीरिक पचनक्रिया बिघडणे. तलवार ही वापर करणाऱ्यावर अवलंबून असते. जीवन द्यायचं की त्याला मारायचं. तसेच ज्ञानाबद्दल सुद्धा आहे. उपयोग चांगला की वाईट करायचा ते आपणच ठरवायचं असतं. आतापर्यंत महाराष्ट्रामधील हजारो रुग्ण बरे झाले आहेत. असा एक फॉर्म्युला मी स्वतः तयार केलेला आहे.
आपण सर्व प्रयत्न करून शेवटी माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी या। माझ्या YouTube चॅनल तसेच फेसबुक पेजवरही आपण पाहू शकता। 20 वर्ष वैद्यकीय सेवेचा अनुभव तसेच 7 वर्ष सरकारी सेवेचा अनुभव, अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त, 18 कोरोना योद्धा सन्मान प्राप्त। दर महिन्यामध्ये ट्रीटमेंटसाठी 50 अपॉइंटमेंट घेतल्या जातील। श्री स्वामी समर्थ। जेव्हा विज्ञान आणि अध्यात्म एकत्र असते तेव्हा त्यालाच लोक चमत्कार म्हणतात। फक्त अट एकच आहे आमची, देहू गावामध्ये येऊन आपल्याला ट्रीटमेंट घ्यावी लागेल। संपर्क डॉक्टर प्रमोद रामराव लोहार, श्री मेडिकेअर क्लिनिक, गाथा मंदिरासमोरच देहूगाव, पुणे 98 22 45 69 82। धन्यवाद। धनंजय देशमुख आणि भाजप आमदार सुरेश धस यांची भेट। दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि मस्साजोग ग्रामस्थांनी भाजपा आमदार सुरेश धस यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान आतापर्यंत झालेल्या तपासासंदर्भात चर्चा करण्यात आली। आम्ही दोघांनी चर्चा केली असून या प्रकरणात कोणताही कसूर राहू नये। आका आणि त्याचे सहकारी वेळप्रसंगी आकाही कारण तपास सुरू आहे, यात कोणीही सुट्टा कामा नये अशी चर्चा झाली। सरपंच संतोष देशमुख याला सर्व ओळखायचे। माझ्या पक्षातील तो बूथ प्रमुख होता, त्याची अतिशय चुकीच्या पद्धतीने हत्या केली, त्यात कोणताही कसूर राहू नये यावर चर्चा केली आहे। तर उद्या किंवा परवा उज्ज्वल निकम यांची ऑर्डर निघेल। अशोक मोहिते गंभीर आहे, त्यांच्यावर ज्यांनी वार केले त्याला सुट्टी देणार नाही। अशोकला संतोष देशमुखचे व्हिडिओ का पाहतो यामुळे मारले, एवढी मस्ती आणि माज आकाच्या लोकांना गेला नसल्याचं धस यांनी म्हटलंय। धनंजय आणि आम्ही, कारण मी तिकडे जाणार होतो पण धनंजय म्हणाले की मीच इकडे येतो, कारण मला एक मध्येच काम निघालं होतं। काल माझा कार्यक्रम होता त्याच्यामुळे थोडासा दमलो होतो मी। माझी जरा पळापळी झाली 10-15 दिवस पाठीमाग, म्हणून आम्ही दोघे एकत्र बसलो की कुठलाही लॅकिनो राहून आका आणि त्याचे सर्व सहकारी, आणि वेळ प्रसंगी पडलं तर आकाचे आका आहे, अजून तपास चालू आहे, याच्यामध्ये कोणीही सुटता कामा नये, कुठलाही लॅकिनो राहू नये अशा प्रकारची चर्चा धनंजय आणि मी आणि त्यांचे साडू आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी केली। आणि धनंजयचे अनेक मित्र माझ्या मतदारसंघातले आहेत आणि संतोषला आमच्या इथले अनेक लोक ओळखतात। अगदी माझा पुतण्या सुद्धा, माझा पुतण्या तर पहिल्या दिवशी तिथं होता, कारण तिथं जे सगळं काही म्हणजे संतोष सरपंच असल्यामुळं, माझा पुतण्या सरपंच असल्यामुळं आमची मैत्री त्या दोघांची होती। प्रत्यक्षात संतोषला मी पाहिला नाही, पण भारतीय जनता पार्टीचा एका बूथवर संतोष आणि एका बूथवर धनंजय हे दोघं जण थांबलेले आहेत। आणि माझ्या पार्टीचा बूथ प्रमुख, त्याची अतिशय चुकीच्या पद्धतीने हत्या केली गेलेली, त्यात लॅकिनो राहू नये म्हणून आम्ही या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत। सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या संदर्भातली आता काय अपडेट आहे आणि त्यांनी तेच आम्ही दोघांची आमची चर्चा तीच झाली आणि माझं मत असं आहे की उद्यापर्यंत किंवा सोमवारपर्यंत उज्ज्वल निकम साहेबांची ऑर्डर निघेल। तरनळीमध्ये काल एक घटना घडली ज्यामध्ये संतोष देशमुखांसारखं बातम्या पाहू नको वाल्मिकांना, नाही तर तुझा संतोष देशमुख अशा प्रकारचे म्हणत त्यांच्यावरती वार करण्यात आले। त्यांची प्रकृती जी आहे ती गंभीर आहे आणि दुसरीकडे पोलिसांनी त्यामध्ये अद्यापपर्यंत हाफ मर्डरचा कलम लावलेला, 326 कलम लावलंय अशोक मोहितेच्या प्रकरणामध्ये, परंतु आता तो अजूनही अनकॉन्शियस आहे। तर आम्ही सर्टिफिकेट आता ग्रीवियस आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 1009 त्या ठिकाणी लागेल, 302 म्हणजे आता 109 मेंगडेवाडीमध्ये, आणि त्यांना सुट्टी देणार नाही। अशोक मोहितेवरती ज्यांनी वार केलेला आहे, तू संतोष देशमुखचे व्हिडिओ का पाहतो, संतोष देशमुखची पोस्ट का टाकतो म्हणूनच मारलंय। म्हणजे इतकी मस्ती आणि माज अजून सुद्धा ह्या आकाच्या लोकांचा गेलेला नाही, माज अजून शिल्लक आहे। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे
प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? एपीएमसी बाजारात ड्रॅगन फ्रूट ठरतोय सर्वात महाग फळ। डेंग्यू सारख्या आजारावर गुणकारी असलेले ड्रॅगन फ्रूट सध्या खूप महागले आहेत। नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात तर या फळाचे दर गगनाला भिडले आहेत। 100 ते 150 अगदी 50 रुपयाला विकले जाणारे ड्रॅगन फ्रूट आता 300 ते 350 रुपये किलो दराने विकले जात आहे। ड्रॅगन फ्रूटच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे असं बोललं जात आहे। दरम्यान ड्रॅगन फ्रूटची आवक कमी होत असल्याने ही दरवाढ झाली असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितले। ड्रैगन फ्रूट का रेट क्या चल रहा है अभी? तो फिलहाल रिटेल में 300-320। और पहले कितना था? पहले तो यानी नवंबर दिसंबर में समझो 200, 180, 160, 150, 130 तक, 50 रुपये तक भी बिकता है। ऐसा बात नहीं है, टाइम की बात है। ज़्यादा है इसलिए कि अभी ऑफ सीजन है, लाइट पे माल अभी निकाल रहे हैं ना उधर। तो अभी जैसा क्या है कि अभी उधर लाइट सिस्टम करके माल को उगा रहा है, तो इसलिए महंगा है। अच्छा, बहुत फायदेमंद है। हाँ, तो लोग ले रहे अभी। जी जी, ये हम लोग बेचने के लिए लेते हैं, रिटेल वाले लेके जाते हैं, मतलब ग्राहक आके लेके जाते हैं। अच्छा, BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037। श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302। श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139। सोयाबीन खरेदीला 1 महिना मुदत वाढ द्या, अन्यथा राहिलेले सोयाबीन मुंबईतील अरबी समुद्रात फेकून देऊ, रविकांत तुपकर। अजून बऱ्याच शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी व्हायचं बाकी आहे। राज्याचे सोयाबीनचे उत्पादन आहे 60 ते 65 लाख मेट्रिक टन। सरकार फक्त 13 लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी करणार आहे। यातील फक्त 7 ते 8 लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी झालेला आहे। उरलेला सोयाबीन आम्ही कुठे फेकायचं, ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे की व्यापाऱ्यांसाठी, हे विचारण्याची वेळ आता खऱ्या अर्थाने आलेली आहे। ज्या संस्थांची अवकात नाही अशा संस्थांना खरेदीचे अधिकार दिले कसे? आचारसंहितेच्या काळात राज्याचे पणन सचिव व वनांचे संचालकांनी घोळ घातला आणि ज्या संस्थांची अवकात नाही त्या संस्थांना सोयाबीन खरेदी करण्याचे अधिकार दिले। यामध्ये राजकीय पक्षाच्या संस्था मोठ्या प्रमाणात आहे। सरकारकडे आमची मागणी आहे की 1 महिन्यापर्यंत सोयाबीनला खरेदीसाठी मुदतवाढ द्या। शेवटच्या दाण्यापर्यंत सोयाबीन खरेदी करा, अन्यथा प्रति क्विंटल 3000 रुपये बोनसच्या रूपाने सोयाबीन उत्पादकांना पैसे द्या। ज्या संस्थांच्या शेवटचा दिवस आहे आज सोयाबीन खरेदी करण्याचा, पण केंद्राच्या बाहेर शेतकरी, ट्रॅक्टर यांचा लाईन लागलेले पाहिजे नाही। मुळामध्ये अजून भरपूर शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी व्हायचं बाकी आहे। राज्याचं सोयाबीनचं उत्पादन आहे 60 ते 65 लाख मेट्रिक टन। सरकार फक्त 13 लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी करणार आहे। त्यातलं फक्त 7 ते 8 लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी झालेलं आहे। उरलेलं सोयाबीन आम्ही कुठे फेकायचं, हा प्रश्न आमच्या समोर आहे।
मुळामध्ये ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे का व्यापाऱ्यांसाठी आहे हे विचारण्याची वेळ खऱ्या अर्थानं आता आलेली आहे। या ज्या संस्थांची अवकात नाही, ज्यांची क्रेडिबिलिटी नाही, उदाहरणार्थ पुताशक्ती नावाची एक नगरची संस्था आहे, त्या संस्थेला खरेदी करण्याचे अधिकार दिले। विदर्भ मार्केटिंग फेडरेशन असेल, महाराष्ट्र फेडरेशन असेल, या संस्थांची क्रेडिबिलिटी नाही, अशा संस्थांना तुम्ही खरेदीचे अधिकार दिले कसे? या संस्थांनी प्रचंड मोठा घोळ घातला। त्यांनी अजून खाली लोक नेमले, उपसंस्था नेमल्या खाली। आणि दुसऱ्या बाजूला आचारसंहितेच्या काळामध्ये जेव्हा आचारसंहिता होती त्यावेळेला राज्याचे पणन सचिव आणि पणनचे संचालक यांनी मिळून घोळ घातला आणि ज्या संस्थांची अवकात नाही अशा संस्थांना खरेदीचे त्या ठिकाणी अधिकार दिलेले आहेत, टेंडर दिलेले आहेत। यामध्ये राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या संस्था मोठ्या प्रमाणामध्ये आहे। राजकीय नेत्यांनी फोन केला की त्याची सोयाबीन घेतल्या जाते, पण ज्याचा कुणी वाली नाही त्याचं नाव सुद्धा ऑनलाईन मध्ये येत नाही, अशी परिस्थिती आहे। त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी कमी असून व्यापाऱ्यांसाठी जास्त आहे। व्यापाऱ्यांनी मागे घेतलेला सोयाबीनचा माल फिरून पुन्हा नाफेडच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर आणलेला आहे, अशी ग्राउंड लेवलची परिस्थिती आहे। सरकारला आमचं सांगणं आहे, 1 महिन्याची अजूनही सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्या, शेवटच्या दाण्यापर्यंत सोयाबीन खरेदी करा, अन्यथा प्रति क्विंटल 3000 रुपये बोनसच्या रूपानं आम्हाला सोयाबीन उत्पादकांना पैसे द्या। आणि जर हे तुमच्याकडून होत नसेल तर तुम्ही जेवढं सोयाबीन खरेदी केलं आणि त्याच्यानंतर उरलेलं जेवढं सोयाबीन आमचं आहे हे सगळं सोयाबीन आम्ही मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये नेऊन टाकणार आहोत।